सरकारने जरांगेंना दिलेला तो अध्यादेश नाही, ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा दावा। अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत आज मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पेढा भरवत आणि विजयाचा गुलाल उधळत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं जाहीर केलंय। मात्र दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी मराठा समाज आग्रही असताना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी राज्याचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक झाले होते। दरम्यान शासनाने आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी मात्र सरकारने जरांगेंना दिलेला तो अध्यादेश नाही, तसेच झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही अशी टीका देखील भुजबळ यांनी केली। नेमकं काय म्हणालेत भुजबळ पाहूयात। असं आहे की तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही। आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर, कोणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कोणाला फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली। आता ही जी आहे ही एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे। लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं। ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे। माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल। तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील। याचबरोबर गुन्हे मागे घेण्याबाबत देखील भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी केले, त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या। मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल। कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, तर गुन्हे मागे घ्या। सरकारी भरती करायची नाही मित्रांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं। मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी, ते प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे, तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या। का बरं मराठा समाजाला ते 100% शिक्षण मोफत? सर्व ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन हे सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या। ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या, फक्त एकालाच द्या। कशासाठी? आता हे सर्व प्रकरण नेमकं काय वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।